एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 24 आपण चालू करतोय. आज आपण काल पाहिलं की जो खरा साधक असेल, ज्याला तळमळ लागेल भगवंत प्राप्तीची, त्यांनी सद्गुरूला अनन्य भावानी शरण जायचं. कसं शरण जायचं ते काल प्रबुद्ध नारायणाने जनक राजाला सांगितलं. आणि आता आज काय सांगतात आपल्याला की मुख्य शुद्ध भगवंताला जर प्राप्त करायचं असेल, जर त्या परमात्म्याला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी आपण शुद्ध झालं पाहिजे, अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे, निर्मळ झालं पाहिजे. असं निर्मळ अंतःकरण कशाने होईल, काय करावं लागेल, नेमकी कशी साधना करायची, कशी साधवायची का नाही, हे आपल्याला आज पाहिजे. शौच तपस्तक्षम च मौनम स्वाध्यायम आर्जवम ब्रह्मचार्यमहिसम च समत्वम द्वंद्व सज्ञयो. हा श्लोक क्रमांक 24. अंतर्बाह्य शुद्धी, तप, सहनशक्ती, मौन, स्वाध्याय, मनाचा सरळपणा, इंद्रिय निग्रह, अहिंसा, सुख आणि दुःख यांच्याविषयी मनाचे समत्व असे धर्म शिकावे. म्हणजे भागवत धर्म सद्गुरू संतांना शरण जाऊन त्यांच्याकडनं भागवत धर्म शिकून घ्यायचा. त्याच्यामध्ये काय काय शिकायचं ते आता ह्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय. मुख्य साधवाया परमार्थ, अवश्य पाहिजे गा शुचिता, शुचित्वा वाचुनी तत्वता, न लबे हाता निज स्वार्थ. काय सांगतेत प्रबुद्ध नारायण सांगते जनक राजाला, म्हणजे हे राजा, जरा परमार्थ कुणाला करायचा असेल ना, मुख्य परमार्थ जर आपल्याला पाहिजे असेल, साधून घ्यायचा असेल, तर त्यासाठी आपल्या ठिकाणी शुद्धपणा आवश्यक पाहिजे. शुद्धपणा म्हणजे काय, निर्मळ अंतःकरण पाहिजे आपल्या ठिकाणी. काय नाही, जैशी गंगा वाहे तैसे त्याची मन, भगवंत जाण तया जवळी, तया जवळी देखे भक्ती भावे उभा, स्वनंदाचा गाभा तया असे, तया दिशे रूप अंगुष्ठ प्रमाण, अनुभवी खून जाणती हे, जाणते हे खून स्वत्मानुभवी, तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. तुकाराम महाराजांनी सांगितले काय पाहिजे म्हणले, अंतःकरण शुद्ध पाहिजे, निर्मळ पाहिजे. कसं पाहिजे, गंगेच्या पाण्यासारखं. गंगेचं पाणी किती पवित्र आहे. आता खाली सोडून येतो मी, पण जिथं उगम पावले तिथं, कारण अमृत म्हणलं तिला, अमृत का नाही, गंगा माता म्हटलं तिला. त्या पद्धतीने म्हणले ह्याचा शुद्धपणा त्याच्या ठिकाणी पाहिजे. ह्याला शुचित्व म्हणतात. शुचित्वापासून निजरहित साधणार नाही. जर तुमचे अंतःकरण जर निर्मळ नसेल तर तुम्ही किती जरी साधने केले तरी साधने सगळे नाना साधनाच्या केल्या खटपटा का नाही, सगळे व्यर्थ आहेत. अंतःकरण शुद्ध पाहिजे पहिलं म्हणजे, आणि ते साधू संतांच्या ठिकाणी गेल्यानंतरच अंतःकरण शुद्ध होत असतं. या लागी गा नृपनाथा, शुद्ध शौचाची ऐक कथा, अंतर्मलन शाळिता, न लबे हाता बाह्य शुद्धी. यासाठी हे राजा, ही शुद्धता कशी करावी. ठीक आहे, अंतःकरण शुद्ध पाहिजे. जनक राजाला सांगतात ना प्रबुद्ध नारायण की अंतःकरण शुद्ध पाहिजे, पण हे अंतःकरण शुद्ध कशाने करायचं. वरून आपण आंघोळ करताना करतो, साबण लावू, हातपाय घासू काढू का नाही, शुद्ध व्हायचं म्हणलं आपल्याला स्वच्छ पाण्याने आपण 4 वेळा आपण आंघोळ करू, स्नान करू. पण अंतःकरण धुवायचं म्हणलं कसं धुवावं लागेल, अंतःकरण स्वच्छ करायचं म्हणल्यावर ते कसे करावे ते ऐक म्हणले. मनाची मलिनता घालवण्या वाचून बाह्य शुद्धी करण्याला काही अर्थ नाही. अंतःकरणामध्ये मनाची मलिनता म्हणजे काय, अंतःकरण तुमचं स्वच्छ केल्याशिवाय तुम्ही बाहेरून किती जरी स्नान केलं, आंघोळ केला, तर त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही तीर्थात जाऊन स्नान करा, तर आणखीन कुठं स्नान करा, पण तुम्हाला काय करायला लागेल, मन निर्मळ करावं लागेल, चित्त निर्मळ करावं. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाला राहिले तिथे. काय करा, निर्मळ चित्त निर्मळ करा. पण आपल्या चित्तामध्ये अनेक संसार, म्हणजे अनेक कल्पातला, अनेक जन्माचा संसार आपल्या चित्तामध्ये बसलेला आहे. एका जन्माचा नाही, तो अनंत जन्माचा संसार आपल्या काही चित्तामध्ये बसलेला आहे. तो काढायचा म्हणजे काही निघन का तो, आणि तो काढल्याशिवाय तर परमार्थ त्या ठिकाणी राहत नाही. जसं म्हणलं, एखादं तुमचं कपाट आहे, आता कपाटीमध्ये मौल्यवान वस्तू आणली आणि ती ठेवायची. आता ती ठेवायची म्हणलं कशी ठेवावं लागेल, आतमध्ये जागा आहे कपाट्यामध्ये, मग काय करावं, आतलं सगळं गबाळ बाजूला काढावं लागेल, निर्मळ करावं लागेल, स्वच्छ करावं लागेल, तेव्हा ती चांगली सुंदर असणारी वस्तू तुमच्या आतमध्ये बसेल. तसं या अंतःकरणामध्ये अनंत जन्माचं असलेलं गबाळ आहे, सगळं गबाळ बाहेर निघालं पाहिजे, आणि त्यावेळेस अंतःकरण शुद्ध होतं, आणि ते शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये भगवंत येऊन बसत असतो. मन मळीन वासनामळे, ते न करिता सोवळे, बाह्य पवित्रा अहंबळे, ते जाणांदळे न्याहळी जैसे. हो म्हणले, वासनारूपी मलाने मलिन झालेले मन शुद्ध न करता जर बाह्य स्वच्छतेचा अहंकार आपण जर धरला, काय म्हणले, आंधळाच्या दृष्टीसारखे म्हणले. ते म्हणले काय घालतोय, सोवळ काय घालतोय, स्नान काय करतोय, कुणाला शिवत नाही, कुणाला शिवून घेत नाही, शिवू नका मला तर हवा माझं, मी सवळ्यामध्ये म्हणते काय, मी
सवळ्यामध्ये, पण आतमध्ये काय आहे सगळं सगळं कचरा बसलेला वासनेचा, अनंत जन्माच्या वासनेत अंतकरणामध्ये साठलेल्या. मग त्याला तुम्ही बाहेरून किती जरी काय केलं तरी ती काय उपयोगाचं म्हणले, ते आंधळ्या माणसासारखं आहे. म्हणजे आंधळ्या माणसासारखं कसं आहे ते, आंधळ्या माणसासारखं. मन मळलीनं वासना मळे, ते प्रक्षाळुनी सोनी विवळे, करावे गा भाऊबळे, गुरुवाक्य मिळे निद्रिष्टा. मग आता हे असे असणार अंतकरण, असं असणार हे मन कशाने शुद्ध करायचं, तर आपल्या भावना शुद्ध करण्यात, आपल्या भावना शुद्ध कराव्यात. आणि शुद्ध करण्यासाठी गुरुवाक्यावर निष्ठा ठेवावी. गुरुने जे सांगितलंय ना, गुरुने जे तत्व दिलंय, गुरुने जे नाम दिलंय, त्या नामावर विश्वास ठेवा. त्या नामावरती विश्वास ठेवल्यानंतर आपले मन शुद्ध होत असते. काय होतं, नामाशिवाय मन शुद्ध होत नाही. चिंतन नामस्मरणच त्याला करावं लागेल, तेव्हा ते मन शुद्ध होईल, अन्यथा ते होऊ शकणार नाही. बरोबर, काहीच नाही करू नका, काहीच करायची गरज नाही. फक्त एकच, सद्गुरूंनी सांगितले ना, नामस्मरण करा, बा त्याच्या नामाचं स्मरण करायचं, त्याचं स्मरण करायचं, चित्तामध्ये त्याला सतत ठेवायचं. म्हणजे त्याला म्हणायचं चिंतन. जे सद्गुरूंनी सांगितलंय ना, ते सांगितलेलं नाम, ते विचार, ते तत्व ज्याच्या चित्तामध्ये सतत आहे ना, त्याचं सतत नामस्मरण चाललंय. त्याला काही डोळे दाखवून बसलं पाहिजे किंवा कुठे तीर्थ ठिकाणी जाऊनच बसलं पाहिजे असं काही नाही त्याला. ज्याच्या चित्तामध्ये ते सतत आहे ना, सगळे तीर्थ त्याच्या ठिकाणी येऊन थांबत आहेत, पण तेवढं त्याने अखंड राहिलं पाहिजे. ते म्हणून सोने जवी पुटी पडे, मळ तुटे वाणी चढे, ते गुरु शिवा जडत्व मोडे, चित्तशुद्धी जोडे निर्दृष्ट. सोने मुशीत टाकले म्हणजे त्यातील हिन निघून जाते. सोनं तुमचं आता सोनं मोडायचंय, मग काय करावं लागतं, आधी जाळ्यात टाकी द्या, मग त्याच्यावरचं मळ सगळं काय होतं, जळून जातो आणि शुद्ध सोनं शिल्लक राहतं. अगदी तसंच त्याचप्रमाणे गुरु सेवेने मनाचे जाडे जाते. काय होतं मनाचं जाडे, म्हणजे मलिनता निघून जाते. कशाने, गुरुची सेवा केल्यानंतर. म्हणून तो काय सांगितलंय, अंतकरण शुद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, आणि त्याने अंतकरण शुद्ध होत असते. आरशाशी सहानी तोडीजे, तेने सुमुखा शुद्धत्व जोडीजे, ते विचित्त शुद्धी उघडीजे, सहजी शुद्धी. आरसा घासून स्वच्छ केला म्हणजे आपली मुख त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतं का नाही. चांगला आरसा पुसून टाकला म्हणजे पुसला. त्याप्रमाणे चित्त शुद्ध झालं की आपलं आत्मशुद्ध, चित्त शुद्ध झालं ना, आपलंच असताना आत्मस्वरूप आपल्याला काय होतं, त्याच्यामध्ये दिसत असतं अंतःकरणामध्ये. मुळात आपल्या ठिकाणी ते आहे, पण त्याच्यावरती मलिनता आल्यामुळे, त्याच्यावरती आवरण आल्यामुळे ते दिसत नाही. आणि सद्गुरू काय करते, ते आवरण काढण्याचं साधन देतात आपल्याला. जसं आपण बाह्य अंगाला काय करतो, मळ काढायचा म्हणल्यावर साबण लावून आपण स्नान करतो, त्या पद्धतीने अंतकरणामधला मळ काढण्यासाठी सद्गुरू आपल्याला ते नामचिंतन देते. त्या नामचिंताने, त्या परमात्म्याच्या नामचिंतनाने अंतकरण शुद्ध, म्हणजे काय होतं, अंतकरणाचा मळ निघून जातो आणि निर्मळ झालं मन. निर्मळ झालं की त्या निर्मळ झालेल्या अंतकरणामध्ये आत्मस्वरूप पहिलेच आहे, ते दिसायला लागतं. म्हणजे आपलं स्वरूप आपल्याला दिसायला लागतं. जसं म्हणले काय, गढूळ पाणी असलं तर त्या पाण्यामध्ये पडलेली वस्तू दिसेल का आपल्याला, नाही दिसेल. पण जर पाणी स्वच्छ झालं तर चकाचक, म्हणजे लगेच सहज असं वरून पाहिजे की लगेच दिसतं का नाही. किंवा आरसा मलिने म्हणले, आरसा सगळी धूळ बसलेली चेहरा दिसेल का आपल्याला, पण आरसाचं काच पुसून काढली, स्वच्छ पुसून काढली तर काय होतं, आपल्याला आरसा सहज दिसतो. अगदी तसं अंतकरण स्वच्छ धुवून काढलं, अंतकरणातलं भगवंतांच्या नामचिंतनाने साफ झालं की आपल्याला आपलं आत्मस्वरूप आपल्याला सहज दिसत. लोहे परिसो झाकीजे, तव लोहत्वा मुखीजे, तेवी अंतकरण शुद्ध कीजे, महानिर्भुजे स्थूळ बुद्धी. लोखंड परिसाने झाकायला जावे, तो लोखंडाची स्वरूपात नाहीसे व्हावे. म्हणले काय, म्हणले काय करायचं, म्हणले लोखंड परिसाने झाकायचंय. म्हणले कशाने, लोखंड दिसतंय म्हणले झाकून टाकायचं परिसाने. म्हणून परिसाने झाकायला गेलं लोखंड काय होईल, त्याचा स्पर्श झाला त्या लोखंडाला की ते लोखंडाचं काय होईल, ती सोनं होऊन जाईल. त्याचं कामच आहे ना, त्याचं गुण काय आहे परिसाचा, लोखंडाला स्पर्श झाला की त्याचं काय होतं की सोनं होतं. अगदी त्याप्रमाणे चित्तशुद्धी झालेले स्थूल बुद्धी हलवून लावा. काय करायचं, ज्याच्या अंतकडे सद्गुरूच्या ठिकाणी गेले, सद्गुरूचं नाम झालं, त्याला मिळालं, सद्गुरूच्या ठिकाणी त्याचा विश्वास झाला की ते हाचं सुद्धा काय होतं, लगेच अंतकरण निर्मळ होत असतं. पण त्या सद्गुरू परिसराकडे गेला पाहिजे का नाही.
सूर्यासन्मुख सूर्यकांत झालिया शुद्धत्व होय दीप्त ते प्रभा बाह्य प्रकाशत अग्निहोत्रार्थ महायाग. सूर्यकांत मणी उन्हात धरल्यास तो आपल्या शुद्धपणाने व तेजाने लाकूड इत्यादी बाह्य पदार्थात अग्निरूपाने प्रकट होतो आणि यज्ञाच्या कामी तोच अग्निउपयोग पडतो. सूर्यकांत मणी बघा, ते मणी उन्हात धरला की त्याचा प्रकाश जिथं पडतो ना त्याच्याकडे अग्नी तयार होतो. मग ते जे लाकूड असेल, काय जे पदार्थ वस्तू असतील ते काय होतात सहज पेटतात त्या अग्नीने आणि मग तोच अग्नी पुढे काय होतो यज्ञ करायला पण कामाला येतो. अगदी तसं ते गुरुवाक्य अंतर्शुद्धता सभय आली शुचिता हे न करिता जी पवित्रता ते जाणत होता ते अति म्हणजे भडिमा. ह्याच न्यायाने गुरुवाक्यावर जर विचार केल्याने आंतरिक शुद्धी होऊन शरीरही शुद्ध होते. म्हणून काय केलं पाहिजे, गुरु सद्गुरूने जे वाक्य दिले ना आपल्याला त्या वाक्याचं काय सांगितलंय, विचार. त्याचा जर विचार केला तर आंतरिक शुद्धी होऊन जाईल, शरीर शुद्ध होते. पण अशा प्रकारे शुद्धता करीत नाही, जे अशा प्रकारे शुद्धता करून घेत नाहीत, म्हणजे गुरुवाक्यांचे तत्व सांगितलंय त्या तत्वाचं चिंतन करत नाहीत, त्या तत्वाचा विचार करत नाहीत आणि अंतःकरण शुद्ध करून घेत नाहीत, त्यांना ते धांबिक असतात. त्यांचं कधी अंतःकरण शुद्ध होऊ शकत नाही. भले सद्गुरूकडे जरी गेले आणि सद्गुरूच्या पुढे बसून जरी राहिले किती दिवस, कितीतरी कल्प जरी बसून राहिले तरी त्यांचं अंतःकरण शुद्धी होणार नाही. मला म्हणजे तीर्थाला गेला एखादा, समज आपण गेलो आणि म्हणजे तीर्थ गंगा आपली ही काय गंगा नदी, त्या गंगा नदीच्या मध्ये आपल्याला स्नान केल्यानंतर आपण पवित्र होतो, आपले सगळे पाप नाहीशी होते, पवित्र होतो असं आपल्याला माहिती आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये स्नान करायचं आपल्याला. पण जर नदीच्या कडेला जर बसून राहिलो तर आपलं हो का आपलं शुद्धता आपल्या ठिकाणी, आपलं पाप नाहीसं होईल का, त्यात आपल्याला काय करावं, डुबकीच मारावं लागेल ना. तसं सद्गुरूच्या सत्संगामध्ये आपण गेलोय, संतांच्या सानिध्यामध्ये आपण गेलोय, पण संतांनी सांगितलेले विचार जर आपण जर नाही अंगीकारले, त्याचा आपण जर नाही विचार केला, त्या तत्वाचा आपण जर नाही विचार केला का नाही, तर काय फरक नाही पडणार आपल्यामध्ये. आपण जसं आधी होतो ना तसंच आपण राहणार आहे. उलट दांभिकपणा आपला वाढेल आणखीन. काय की बाबा मी जातोय, मग मी आता महाराज झालोय, लोक त्याला महाराज म्हणायला लागते, पण त्याच्या विचारामध्ये काही बदल होणार नाही. विचारामध्ये जर बदल व्हायचा असेल तर सद्गुरूचे तत्व सांगितलेले, ते सद्गुरूचे विचार सांगितल्यात, त्याचा विचारच करावा लागेल, तरच ती शक्य, अन्यथा होणार नाही. अल्पजळ शौचाप्रती त्याने हात करटले टाथी, शेवटी गिरबडे बृहती ते विकल्प होती अपवित्रा. हाताला घाण लागले तर ते स्वच्छ करण्यासाठी पुरेसे पाणी घ्यावे लागते. हात जर आपला भरला चिखलानी कशाने तर ते धुवायचं म्हणलं भरपूर पाणी पाहिजे तर व्यवस्थित स्वच्छ निघतो. कमी पाणी घेतले तर घाण जात नाही अथवा स्वच्छ होत नाही. त्याचप्रमाणे जर सद्गुरूला आपलं मन काय होतं दिलं तर पवित्र होतं, पण जर नाही सद्गुरूला मन दिलं तर ते आपलं अपवित्रच राहत असतं. भरले काळकुटी जीवी वरी टवटव अति बरवी, ते इंद्रावन कोणही नख सेवी अंतर स्वभावी अति मळीन. मनात कपटाचे विष भरलेले असते. मनामध्ये काय सगळं कपटच आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, आणि वरून एखाद्याला माणूस मात्र चांगलं काय, एखादा माणूस मात्र वटवट मात्र चांगली करतो. म्हणजे काय वटवट करतो, म्हणजे काय करतोय, चांगले शास्त्र बोलतोय, साधू संतांचे विचार सांगतोय, पण आतमध्ये काय सगळी द्वेष, मत्सर का नाही, द्वैत का नाही, हा सगळं आतमध्ये खचाखच भरलेलं आहे त्याच्या ठिकाणी. तेव्हा त्याचे बोलणे कोणी स्वीकारतं का? म्हणजे सांगतो एक वागतो एक म्हणते, कुणी म्हणणार काय? अहो चांगलं वागून चांगलं सांगणाऱ्याला सगळं लोक नाव ठेवतात, मग वाईट वागून चांगलं सांगणाऱ्याला कोण ऐकत असं सांग बरं. तोंड ठेव का, हा वा लय भारी सांगितलं म्हणते, मागं गेल्यावर काय खरंय म्हणते त्याचं, असे बोलणार येत. कारण त्यांचे मन मलिन आहे आणि हे लोकांना कळत असतं. लोकांना चाकटर असते, हुशार असतात लोकांना तेवढ्या बाबतीत तरी, नका त्यांनी स्वतः काय करायचं व्हायना. पण कोण कसं आहे, कोण किती पाण्यामध्ये त्यांना चांगलं कळतं लोकांना. तीर्थे धुतला रजखरांजू, तो काय होईल शुद्ध द्विजू, नेटे घेतला राजध्वजू, तो न हे पूज्य ब्रह्म बाह्य क्रिय वसे. परित्याच्या नायकाला पवित्र तीर्थस्थ स्नान घातले तरी तो परित्यच राहतो, ब्राह्मण होत नाही. नट्याने राजचिन्हे जरी धारण केली आणि बाह्यता राज्यासारख्या जरी क्रिया केल्या तरी तो खरा राजा होत नाही. अगदी तसंच आहे म्हणले, अगदी कसं आहे तसंच आहे आपल्या सुद्धा परमार्थामध्ये सुद्धा. सुंदरी सुकुमार साजरी, ओटी कुष्ठता तिळभरी, जालिया तिथे कोणी न वरी, वरी वरी बरी दिसत आहे. सुकुमार सुंदर अशी कन्या असली
पण जर तिच्या ओठावर लहानसा कोडाचा डाग जर असेल तर तिला कोणी पसंत करेल का? नाही करणार ना. अगदी तसं तुमचं काय आहे, तुमचं सगळं चांगलं आहे, तुमचं शास्त्र वाचताय, तुम्ही शास्त्र सांगताय, तुमचं शास्त्र मुखोद्गत आहे, सगळं चांगलं आहे म्हणजे, पण तुमचं अंतःकरण शुद्ध नाही. कोण तुम्हाला कोण महात्मा म्हणून स्वीकारेल? तुमचा कोण तुम्हाला महात्मा म्हणन? नागवी माथा मोत्याची जाळी, शिंबरे सुपानी दाना लाली, तिवी बाह्य पवित्रता दाविले, ते किले निज भंगिमा. नग्न स्त्रीने डोक्यावरील केसांनी मोत्याची जाळी घातली, अंगावर वस्त्रच नाही अजिबात, आणि डोक्यावर मात्र काय घेतली? मोत्याची जाळी लावली, किंवा नकटेने पाणीदार मोत्याची नथ घातली. तर जशी हृदयास्पद त्याप्रमाणे जशी हृदयास्पद त्याप्रमाणे ढोंगीपणाने कितीही बाह्य पवित्र दाखवला तरी ते व्यर्थाचे. ते हास्यास्पद आहे बघा. काय सांगितलंय? जसं नग्न स्त्री म्हणजे अंगो कपडा नाही पण मोत्याची जाळी डोक्यावर घातली, किंवा नकटी आहे तिला नाकच नाही पण नथ घातली, कसं आहे ते हसण्यासारखंच आहे का नाही? अगदी तसंच म्हणले, ढोंगीपणाने कितीही बाह्य पवित्र दाखवली तरी ती व्यर्थाची. भले लोक त्याला मान देतील, पण त्याला परमात्म्याची भेट होईल का? त्याला साक्षात्कार होईल का त्याला? नाही ना. म्हणून देहे माखला वायसू, तो काईल होईल राजहंसू, दही म्हणून मथिता कापसू, तृप्ती नवे उपहासू जशी प्रकटे. जसे म्हणले कावळ्याला दह्याने माखला, म्हणले काय लयच काळ आहे रे म्हणले तो, मग त्याला दह्याने माखला तर तो राजहंस होईल का? नाही होणार. किंवा कापसाला दही म्हणून घुसळले, म्हणले वा वा कापूस काय पांढर शिबीत दिसतं, म्हणले किती लुणी निघेल म्हणले, याला घुसळा रवी टाकून त्याच्यामध्ये घुसळलं त्यातून मग लुणी निघेल का? नाही. तसं लोक मात्र याला हसतील, पण ह्याचा मात्र परमार्थ पूर्ण होणार नाही. ते कुणाचा होणार नाही? ज्याचं अंतःकरण मलिन आहे त्याचं चाललंय. विषय आपला काय चाललाय? अंतःकरण निर्मळ आणि मलिनता. निर्मळ ज्याचं अंतःकरण असेल त्या ठिकाणी त्याला स्वरूपाचा अनुभूती येईल त्याला, पण ज्याचं अंतःकरण निर्मळ नसेल त्यासाठी दृष्टांत चालले आता. ते अंतरे विकल्पू असता, बाह्य जय जय पवित्रता, ते क्रिया नृपनाथा, जाण तत्वता अतिभंगिमा. त्याच न्यायाने मनात विकल्प असताना बाह्य शुद्धता म्हणून जी जी क्रिया करावी ती सगळी ढोंगीपणाची आहे असे तू समज. बघा, मनामध्ये विकल्प येतं, मनामध्ये संशय आहे, मनामध्ये काय वासना येतात, आणि बाह्य मात्र वरून कपडे घातल्यात, भगवे घातलेत किंवा पांढरे कपडे घातलेत, फेटा बांधलाय, भला गण लावलाय, गाळाला लावलाय, काय कपाळाला लावलाय, हाताला लावलाय, हनवटीला लावलाय, गळ्याला लावलाय, मोठमोठ्या मनाच्या माळा घातल्यात, पण काय म्हणले? सगळा ढोंगीपणा आहे, खरं नाही म्हणले ते. आणि सध्या हेच वारले मोठे झाले जोराच. आंतरिक शाळेले गुरुप्रीती, बाह्य शाळेले शास्त्रयुक्ती, ऐशे शुचित्व निजनिश्चिते, ऐदोत तिथे तेथे नांदे. बघा, गुरुवाक्याच्या मननाने आणि अनुभवाने ज्याची आपले अंतःकरण शुद्ध केलेले असते. बघा काय केलंय? गुरुनी जे तत्व सांगितलेलं आहे त्या तत्वाचं मनन केलंय, म्हणजे काय केलंय? त्या मनामध्ये त्याचं चिंतन केलंय, सतत त्या मनामध्ये ठेवलंय त्याला. तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम दर्या, सर्वत्र नमस्कारी माझे काय, तू काय कर म्हणले? मन मला दे. तसं यांनी काय केलंय? त्या गुरुला मन अर्पण करून टाकलंय आता. आणि गुरुनी काय सांगितलंय? आता माझं मन कुणाचं झालंय? गुरुचं झालंय. मग त्या मनामध्ये काय ठेवायचं ते सद्गुरूंनी ठरवायचंय. मग त्या मनामध्ये सद्गुरूंची उपदेश दिलाय ना, त्यांनी काय केलं? फक्त त्या मनामध्ये त्याचे गोखणपट्टी करीत ठेवले, म्हणजे काय? सतत त्याचं स्मरण करीत राहिलाय, त्याला म्हणतो चिंतन. ज्याच्या मनामध्ये ते काय सद्गुरू दिले जे तत्व आहे, जे नाम आहे, त्या नामाचं काय स्मरण आहे कुठं? मनामध्ये, बरं का. म्हणजे त्याचा आठव कुठे आहे? सगळा त्या तत्वाचा आहे, त्या विचाराचा आहे. अशाच साधकाला त्या त्याचे अनुभवाने ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केलेले आहे, अंतःकरण शुद्ध होत असतं अशा साधकाचं. आणि स्नानादी उपायांनी बाह्य शरीर मात्र शुद्ध जरी केलेले असले त्या ठिकाणी ऐदूतच राहते. त्या ठिकाणी मात्र काय होत नाही? त्या ठिकाणी ऐदूत असतं. आणि ज्या ठिकाणी ऐदूत असतं त्या ठिकाणी ज्ञान होऊ शकत नाही, त्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. आंतरी शुचित्व पूर्ण वसे, ते बाह्य कर्मी स्वय प्रकाशे, ते शुचित्वाचे अनयासे, परमार्थ दशे प्रकाशी. अंतकर्म पूर्ण शुद्ध असले की बाह्य कर्म शुद्ध होते. म्हणजे त्यामुळे काय पाहिजे? आत निर्मळ पाहिजे तर बाहेर निर्मळ होईल. आत निर्मळ असेल तर तुम्हाला बाहेर सुंदर दिसेल. आता जर घाण असेल तर तुम्हाला बाहेर जे कसं दिसणार आहे?
मग आज अलीकडे काय होतं, प्रत्येकाचे अंतःकरण मलिन झालेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाला दुसरा काय दिसतोय, वाईट दिसतोय. दुसरा आपल्याला वाईट दिसतोय म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये कचरा आहे म्हणून आपल्याला बाहेरचा वाईट दिसतोय. मग काय केलं पाहिजे, आपलं अंतःकरण धुवून काढलं पाहिजे, म्हणजे बाहेरचं आपल्याला चांगलं दिसत. आपला चष्मा आहे आणि चष्म्यावर काय झालंय असं फोपट्यावर म्हणजे काय म्हणले असं काय दिसतंय म्हणले, सगळीकडे पाळलं सगळं काय दिसतंय, अंधुकच दिसतंय म्हणले, काय भानगड काय म्हणले नेमकी. मला आधी दुसऱ्याने सांगितलं तुझा चष्मा साफ कर म्हणले, बाहेर सगळं चांगलं काय कर, चष्मा साफ कर म्हणजे तुला जग चांगलं दिसत. तसं आपण आपलं अंतःकरण साफ जर केलं तर आपल्याला बाहेर चांगलं दिसन, नाही तर आपल्याला. म्हणून बाह्य कर्म शुद्ध होत असते कशाने, अंतःकरण शुद्ध पूर्ण शुद्ध असेल तर बाहेर चांगलं दिसतं. असे शुद्ध कर्म स्वभावता मनाचा परमार्थ स्थितीला प्रकट करते बघा. आणि असं ज्याचं अंतःकरण असेल ना निर्मळ चित्त, कसं स्वच्छ अंतःकरण ज्या ठिकाणी ज्याचं असेल तेच परमार्थाची स्थिती प्रकट करीत असते. त्याच ठिकाणी त्याच अंतःकरणामध्ये परमार्थ होतो. म्हणून परमार्थ करण्याच्या आधी पहिली क्रिया म्हणजे कोणती येते, सद्गुरूला शरण जाण्याची आहे. दुसरी क्रिया कोणती आहे, सद्गुरूने दिलेल्या नामाचे चिकटून राहणे त्या मनाने. त्याने काय होईल, अंतःकरण शुद्ध होईल. त्याने काय होईल, अंतःकरण शुद्ध होईल. आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये मग त्या आत्मस्वरूपाचे ज्ञान प्रकट होत असतं. म्हणून ईश्वर भावाचे निजवर्म त्याचे पोटी रगल्या सप्रेम, त्याचे कर्माची होय ब्रह्म त्या धे ब्रह्म भादिना. मग ईश्वर भावाचे हे मुख्य वर्म प्रेमासह मनात निम्मी भिनले की अशा माणसाचे कर्म ब्रह्मरूप होते. बघा काय होतं, ईश्वर भावाचे हे कुणाचं आहे, ईश्वर भावना आहे ती त्याच्या चित्तामध्ये. काय आता ईश्वर भावना आहे आणि हेच त्या परमात्म्याचं मुख्य वर्म आहे. मग हे कुठं राहतं, अंतःकरण ज्याचं निर्मळ त्या ठिकाणी राहतं ना फक्त. आणि मग त्याच्या ठिकाणी प्रेम तयार व्हायला लागतं भगवंताबद्दल. त्याच्या मनामध्ये काय होतं, त्या परमात्म्याबद्दल प्रेम तयार होतं. ते प्रेम भिंत त्याच्यामध्ये कसं भिंत बघा, त्याची लक्षणं खतरनाक असतात पार. त्या ज्या साधकाच्या अंतःकरणामध्ये नाम भिनलंय ना, त्या चित्तामध्ये देव सोडून त्याला दुसरं काही आठवत नाही ना, त्याची स्थिती काय असते, गवळीने जाऊन विचारा गवळींची अवस्था काय होती ती का नाही. ही कशाची अवस्था आहे, त्या अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याबद्दल प्रेम भिनलेलं आहे. त्यांच्या प्रेम अगदी प्रेम कसं झालंय त्यांचं, त्या बेभान होऊन गेलेले आहेत त्यांनी, त्यामुळं त्यांची तशी अवस्था आहे. आणि जशी अशी स्थिती होती अशा माणसांचे कर्म सहजच ब्रह्मरूप होऊन जाते. आता त्याला ब्रह्मरूप करावं लागतं का, हे कृष्णार्पण नमस्ते त्याला म्हणावं लागतं का, नाही, सहज होऊन जातं. काय होऊन जातं, कारण त्याला आता कृष्णाशिवाय दुसरं कोण नाहीच हो. त्याच्या दृष्टीने कोणी सगळं आता कृष्णाशिवाय ब्रह्मार्पण कोणी करणार इथं आता, आणि कोणाला करायचंय, भेदच नाही राहिला ना. म्हणून मी देह आहे असा भ्रम त्या ठिकाणी बाधत नाही. मी देह आहे हा भ्रम बाधतो का त्या साधकाला किंवा त्या साधूला, नाही बाधत. या नाम शुचिष्मता सत्य जानगा नृपनाथा, तपाची ही स्थिती आता एक तत्वता सांगेन. म्हणून हे राजा, अशा बुद्धीलाच खरे शुचित्व म्हणतात. बघा जशी अशी बुद्धी झालेली ना, कशी द्वैत रहित अद्वैत झालेली, म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये आता द्वैतच नाही, सगळा कोण आहे, परमात्माचा आहे. आणि अशी ज्याची स्थिती झालेली आहे त्यालाच म्हणायचं काय, त्याला शुचित्व म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, शुचित्व म्हणजे पवित्रता, शुद्धता. आता मी तुला तप कशाला म्हणायचं ते सांगतो. म्हणजे ऐक, शरीर शोषणा नाव तप, ते प्रारब्धे भोगानुरूप, हृदय वाहने कृष्ण स्वरूप, तो शुद्ध साक्षेप तपाचा. बघा किती थोडक्यात आणि सोपं सांगून दिले. काय म्हणले, व्रत आदी उपायांनी शरीराला खुश करणे. मग व्रत करायचे, उपवास धरायचे. कसे धरायचे उपवास, निरंकार, पाणी नाही प्यायचं, अन्न नाही खायचं, काहीच नाही, असे उपवास धरायचे का नाही. किंवा सगळ्या बाजूने अग्नी पेटवायचा, मध्ये बसायचं. हे जे तप आहेत ना, ह्याला तप नाही म्हणत बघा. हे शरीराला खुश करणं आहे, शरीराला पीडा देणं हे. आणि हे प्रत्येकाला कसं असतं, प्रारब्धानुसार त्याला ते आलेलं असतं, मग तो तसं करत असतो. वास्तविक पाहता त्याला तप म्हणलेलं नाही. खरं तप कशाला म्हणलंय, जे असे लोक म्हणतात ते प्रारब्धानी, म्हणजे प्रारब्धाच्या भोगानुसार ते तप तसं ते आलेलं आहे. पण वस्तुतः जे खरं तप आहे ते ज्याच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण स्वरूपाचं सतत ध्यान आहे ना, त्याला म्हणायचं खरं तप. कशाचं ध्यान आहे, सतत त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं ध्यान आहे सतत, त्याला म्हणायचं खरं तप. मग सांगा बरं, तप आपण करतो का नाही करत. मग ध्यान त्या हृदयामध्ये त्या भगवंताचं स्वरूप सोडून बाकीचं आपण किती जरी काय केलं, देहाला कृष केलं, देहाला त्रास दिला, काय होईल सांगा बरं तुम्ही. तुम्हाला कृष्ण बेछान
नाही भेटणार कृष्ण, भेटणार नाही. मग काय करावं लागेल, त्या हृदयामध्ये त्या भगवंताला धारण करावं लागेल, त्या हृदयामध्ये त्या भगवंताचं स्वरूप त्याला त्याचं नित्य आठवण करावं लागेल आपल्याला, अंतःकरणामध्ये सतत सतत त्याला पाहावं लागेल. आणि ते सद्गुरूच्या नामाशिवाय शक्य नाही. जेवे धुरसुनी दिठी सैरा रणा माझी उठी, तेवी ईश्वर धरुनी पोटी वरते तो सृष्टी तपिया शुद्ध, समरंगणात धूळ बुडाली तर दृष्टी पुढे नीट दिसत नाही. अशा वेळी शूरयुद्धा वाटेल तसा पराक्रम गाजवत सुटतो. त्याप्रमाणे ईश्वराचे ध्यान मनात ठेवून तो या जया सृष्टीत प्राप्त व्यवहार करतो, तो शुद्ध तपस्वी होय. बघा, युद्ध चाललेलं आहे आणि युद्धामध्ये काय झालंय, घोड्यांच्या पायदळाने सैनिकांच्या पायदळी सगळी युद्धामध्ये धूळ उडालेली. आता एवढं धूळ उडाली की त्या धुळीने त्याला पुढे काही व्यवस्थित दिसताना. पण जो खरा कोण असतो, जो योद्धा असतो, तो मात्र काय करतो, त्याचं युद्ध करत पराक्रमाने युद्ध करत असतो. अगदी तसंच म्हणले, त्याप्रमाणे ज्याचे ईश्वराच्या चित्तामध्ये काय, ईश्वराचं चित्तात ध्यान आहे, ज्याच्या चित्तामध्ये ईश्वराचं ध्यान आहे, त्यालाच या सृष्टीमध्ये त्याला जे व्यवहार प्राप्त झालेले, तो जो व्यवहार करतोय तो व्यवहार म्हणजे त्याचं शुद्ध तप झालं. तो बोले ते स्तवन, ते देखे ते दर्शन, उद्भया माझे गमन चाली त्याची, तो करीत तुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, तोची अशी कपी दोजा समाधी माझी. ज्ञानेश्वर महाराज सांगते ज्ञानेश्वरीमध्ये. मग तो जो व्यवहार करन ना, तो जे कर्म करन ना, त्याचं ते तपच आहे. काय आहे मग त्याला शेप्रक माळ घेऊन बसवा लागेल का काम सोडून? अहो त्यांनी शेतामध्ये जाऊन काम केलं ना, काय एखादं काम केलं शेतामध्ये जाऊन, त्याची ती कोण तीर्थयात्रा झाली, ती तपच झाली त्याचं सुद्धा, ती भक्तीच झाली त्याची, त्याचं नामचिंतन झालं. हा, काय झालं, त्याचं नामचिंतन झालं. त्यांनी व्यवहारातल्या एखाद्या गोष्टी विषयावर बोलला ना, तो व्यवहारातल्या एखाद्या विषयावर बोलला ना, तर त्याचं ते नामचिंतन झालं. पण कधी? ह्या स्थितीला गेल्यानंतर. पण त्याचं ह्या स्थितीला जाणं गरजेचं आहे ना. कोणती स्थिती आहे की त्या अंतःकरणामध्ये कृष्ण सोडून, ते परमात्मा सोडून, किंवा त्या सद्गुरूचं नाम सोडून त्याचं म्हणजे दुसरं काही नाहीच. सद्गुरूचं नाम म्हणा, तत्व म्हणा, परमार्थ म्हणा, किंवा स्वरूप म्हणा, किंवा आत्मा म्हणा, एकच आहे सगळं. ते सोडून त्याच्या चित्तामध्ये दुसरं काही नाही. मग त्याच्या दृष्टीने बघायचं, हा कोणी सगळा, ज्याच्या दृष्टीने हा सगळे जग नसून हा सगळा जनार्दनच आहे, अशी दृष्टी झालेली ही त्याच्यासाठी. मग आता इथपर्यंत जायचं बरं का आपल्याला, ही आपली स्टेप आहे, काय ही अंतिम स्टेप, इथपर्यंत आपल्याला जायचंय. आपण मार्गाने चाललेलो आहे. ज्या वेळेस आपल्या ठिकाण सगळं द्वैत निघून जातं ना, सगळा परमात्मा दिसतो ना, मग तेव्हाच असं आहे. मग तो काय त्यांनी व्यवहार केला, काय कर्म केलं, काय ते सगळं काय झालं, तपच झालं त्याचं, सगळं तप झालं, भक्ती झाली. म्हणून शुद्ध तपाचे हेच स्वरूप आहे. अधिक पालदाळाचे काय वर्णन करा म्हणले, उगाच काय लय पांडलावीत बसायचं. सरळ सरळ तुला सांगितलं म्हणले राजा प्रबोध नारायण सांगतात. काय सांगते तुला, सरळ सरळ सांगितलं. काय सांगितलं की ज्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वर भाव सोडून दुसरं काहीच नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये हा जग नसून हा जनार्दनी सगळा, त्यांनी केलेलं कर्म सगळं काय तपची म्हणले. मग आता वेगळं काय करायची गरज आहे काय त्याला? किती सोपं सारू संतांनी सगळं ठेवलंय. पण सांगा ना तुम्ही, लोकांनी काय केलं याचा? नाही त्या गोष्टी करत असतात. जे गरजेचं आहे ते सोडून दिलंय, आणि नाही त्या गोष्टीला काय केलं, पाणी लावून त्याचं वाढ करून ठेवली जगामध्ये, समाजामध्ये. कशासाठी? आपली पोटे भरण्यासाठी. चुकी सांगणाऱ्याची, बाबा सांगायचे काय सांगणारी सांगणारे नाहीत म्हणजे. समाज मध्ये सोन्यान पिवळा आहे ऐकणारे, पण सांगणारे म्हणजे चांगले नाहीत. सांगणारा बरोबर सांगत नाही. हे चितपाचे निज स्वरूप, याचे नाव शुद्ध तप, या वर्तने चले रूप, व्यर्थ वागजल्प का करावे, द्वंद्वा सहिष्णुता मुमुक्षा, या नाव म्हणजे तितिक्षा, तेही या नवया लक्षा, नृपद्याक्षा अवधारी. म्हणून मोक्षाची इच्छा असेल त्याने थंड उष्ण आदी द्वंद्वे सहन करावी, त्याला तितिक्षा किंवा सहनशक्ती म्हणतात. तिचे स्वरूप मी तुला सांगतो. बघा, तितिक्षा कशाला म्हणायची? ज्याला वक्ताना आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे, ज्याला वक्ताना आपल्याला परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे, त्यांनी काय करावा? सहन करावा. थंडी लागते ना, मग सहन करावं त्यांनी. जेवढं आपल्याला जब शक्य आहे तेवढं कपडे घाला, अंगावर कपडे घ्या. पण शेवटी सहन जेवढं जम तेवढं शक्य तेवढं करू शकतो आपण. पण त्याच्यापेक्षा जास्त त्रास व्हायला लागला, काय करणार आहे? सहन करावं लागेल. उष्णता, बरं लय थंडी वाढली, काय करावं लागतं आपल्याला? त्याच्यापेक्षा आपण काय करणार आहे?
हा असं आहे का अख्ख्या सगळ्या जगामध्ये काय केलं त्यांनी, अग्नी पॅकेला थंडी गायब केली असं करता येते का? नाही ना. किंवा लय उष्णता वाढली, मग आपण आपल्यापर्यंत काय करतो तर तेवढा आपण प्रयत्न करू शकतो फक्त, का नाही? ती सहन केल्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. त्यालाच म्हणायचं म्हणजेच काय करायचं, ह्या शरीराने ज्या होणाऱ्या वेदना आहेत प्रारब्धाने आले ते फक्त सहन करण्याची आपल्याला दुसरा पर्याय नाही. आणि त्याला तितिक्ष म्हणायचं, त्याला सहनशक्ती म्हणतात. त्याचे स्वरूप कसं असतं ते सांगतो म्हणले, ऐक. सुख दुःख उभय भोग दोहा माझी अखंड आपुले अंग, जे विचित्रचे वाघीन वाघ दोही माझे साळंग निजत्व भिंती. सुख दुःख असे दोन भोग आहेत बघा. किती भोग येत, सुख आणि दुःख ही दोन्ही भोग येत, आणि हे दोन्ही भोग प्रारब्धाने भोगायला येत असतात. आता सुख आलं म्हणून आपण आनंदाने बघतो, वा वा काय लय सुखी मले, काय लय सुखी. आता दुःख आल्यावर भोगलं, जसं सुख आनंदाने भोगलं तसं दुःख पण भोगलं पाहिजे का नाही? बरं ते कोणाचं आहे का सांग, ते कोण वाटून घेणार आहे का? नाही. ज्याचं त्यालाच बघावं लागत. इथं कोण कोणाचा वाटेकरी नाही होत. बरं हे दोन्ही गोष्टी मिळतात कशाने मिळते, देहाच्या प्रारब्धाने मिळत असतात. केले कर्म तैसे भोगा आले, उपजले मेले ऐसे किती किती आतापर्यंत मरून गेले, कितीतरी जन्माला आलेत म्हणजे काय, देहाचं कर्म बघायला आले का नाही? प्रत्येकाला हे कर्म भोगावाच लागणार आहे. आणि हे दोन भाग येतं. त्याप्रमाणे भिंतीवर चित्रातील वाघ आणि वाघीण ह्या जशा दोहीमध्ये भिंत सारखीच असते, त्याप्रमाणे ह्या दोन्ही भोगात आपले शरीर एकच असते. म्हणून त्या एका शरीराला हे दोन्ही बघावं लागत, सुख आणि दुःख. जेवे दावाग्नीचे वल्लाळे, आकाश जैसे न पोळे, आसुणी त्याचे निमेळे त्या वेगळे अलिप्त. वनवा लागला तर ज्वाळा आकाशात जातात. वनवा लागला मोठ्या जंगलाला तर त्याच्या ज्वाळा आकाशात परत जातात, पण आकाश स्वरूपाने अग्नीपेक्षा भिन्न असते का, अलिप्त असते. म्हणून आकाश पळतं का आकाश म्हणले का, अरे बापरे किती ज्वाळा बघले म्हणले, आकाश बाजून निघाले म्हणले. आता हा असं कोण म्हणतं का? नाही म्हणत. शीतळ जळ का हिव पडे, पृथ्वी निदशमान का कुडे, तेवी निज स्वरूपा रूप पसुरवाडे, द्वंद्वा नातुडे निज साधू. म्हणून पृथ्वीवर जर गार पाणी किंवा बर्फ पडला तर पृथ्वीला असं म्हणता येतं का, किती गार रे पृथ्वी, बघा ना किती गार लागलं असेल तिला, असं होतं का? त्याप्रमाणे साधू स्वरूपामध्ये रममान झालेला असतो बरं का. कोणता साधू कोणाला म्हणायचो, जो स्वतःच्या स्वरूपामध्ये रममान झालेला असतो, असा साधू सुख दुःखाने विचलित कधी होत नाही. मग सांगा बरं आता, जसं बर्फ पडला तरी पृथ्वीला गार काय होत नाही, थंडी वाजत नाही, किंवा लय कडक उन्हाळा पडला म्हणून पृथ्वी जशी भाजून निघत नाही, तर साधूला सुख दुःख झाले म्हणून तरी तू विचलित होतो का? नाही. त्याला म्हणायचं साधू. शरीर जरे हिवे कापे, त्याने देह कापे, साधू न कापे. शरीराते उष्ण तापे, परे साधू न तापे, देहतापा माझे. शरीर हिव तापाने कापले म्हणजे काय, थंडी वाजून आली त्याला, किंवा त्याला ताप आला तरी साधू मनाने संतप्त होत नाही का? होत नाही. देहाच्या प्रारब्धाने त्याला थंडी वाजून आली किंवा ताप आला, म्हणून साधूला ताप आला का? साधूला थंडी वाजली का? नाही. त्याच्या देहाला, कुणाला ती देहाला आहे, आणि त्याला माहिती मी देह नाही. सांगा बरं मग आपली विचार इथपर्यंत येते, आपल्या बुद्धीचा निश्चय एवढा आहे का आपला? आपल्याला कोणी बोललेलं सण होत नाही, सून बोललेली सण होत नाही, मुलगा बोललेला सण होत नाही, आईबाप बोललेले सण होत नाही. बाहेर जगाचं सोडून द्या तुम्ही समज, पण घरातली आपली माणसं आपल्याला बोललेले सण होत नाही. मग कसं काय व्हायचं आपण साधू? सुखे देखोनी दिठी, ज्या गुडिया घाली मिठी, दुःख ही त्याचे आवडी घोटे, दोन सहिष्णा मोठी या नावराया. हे राजा, मुख्य म्हणजे सुख असो किंवा दुःख असो, त्याची आनंदमय स्थिती बिघडत नाही. कुणाची? साधूची. त्याला सुख आलं काय आणि दुःख आलं काय, त्याची स्थिती ती बदलत नाही, बिघडत नाही. यालाच द्वंद्व सहन करणे म्हणतात. त्यालाच काय म्हणायचं? द्वंद्व म्हणजे हे सगळं सहन करणे. सुखही सहन करायचं, दुःखही सहन करायचं. कारण तो काय म्हणतो, हे कोणाचं प्रारब्ध, शरीराचं प्रारब्ध आहे, मग त्याचं ते सहन करून घेईन, त्याचं ते बघून घेईन काय असेल ते, त्याचा आपला काही संबंध नाही. त्याचं काम एकच, फक्त आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहायचं. ज्याला सद्गुरूंचे बोध दिलेला आहे, जे तत्व सांगितलंय, जे विचार सांगितले, त्या विचारामध्ये त्यांनी फक्त काय करायचं, रममान होऊन जायचं. हे वारा पाऊस आणि ऊन हे चालूच आहे, त्याच्यामध्ये बदल होत
पावसाळा गेला की थंडी येते, थंडी गेली की उन्हाळा येतो, आणि उन्हाळा गेला की पावसाळा येतो. हे जशी ऋतू चालू येतं तसे ह्या शरीराला जन्माला आलाय ना, मग ह्याला सुख दुःख इथे चालूच राहणार आहे, ते कधी बंद होणार नाहीत. आणि ते जर बंद करायचं असेल कायमस्वरूपी, तर हाच एक मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याच ह्या जन्मामध्ये ते साध्य करता येते. आणि ते साध्य करण्यासाठी आपल्या ठिकाणचा भेद गेला पाहिजे. आणि साधू संतांना शरण गेल्याशिवाय भेद जात, चित्तातला भेद जात नाही. आपण भेद वाढवतोय, आपण काय करतो, भेद वाढवतोय. हिंदूंनी पताका घ्यायची, तिकडे मुसलमानांनी पताका घ्यायची, आणि दोघांनी बांधणं करीत बसायची. हा भेद वाढला ना तर काय झाला, इकडे हिंदूंनी पताका घ्यायची, तिकडे ख्रिश्चनांनी घ्यायची. बरं हिंदू मध्ये पण आहे का सांगा बरं, शिव अमक्या जातीचा, ते तमक्या जातीचा, ह्यानी लगेच जातीचे काय करायचं, वाद घालायचं, बांधणं करीत बसायची. ही शास्त्र, ही साधू संतांनी नाही सांगितलं करायला. साधू संतांनी सगळ्यांच्या ठिकाणी परमात्मा पाहायला सांगितलं. सगळ्यांनी काय सांगितलंय, मिळून मिसळून राहायला सांगितले साधू संतांनी. ज्याला ज्याला साधू म्हणजे आता साधू संतांचे ज्यांना विचार समज कळतात पकतात ते राहतात मिसळून. गोफन गुंडासन मुख लागत अवश्य उठे दुःख, तोच सुवर्णाचा झाली या देख, दुःख लपून सुख अनिवार वाढे. गोफणीतील मारलेला दगड अंगाला लागला तर दुःख होते, पण तो सोन्याचा असला तर दुःख विसरून माणूस सुखी होतो. रस्त्याने चाललेला एक शेतकरी काय करतो, जेवढे राखतोय. आता गोफणीमध्ये त्यांनी दगड लागला, नेमका त्यांनी फिरून मारला, त्या रस्त्यावरच्या जाणाऱ्या माणसाला लागला. लागले त्याला असा राग आला का नाही, मला दगड हल्ला यांनी, त्याला काय पाहून करता येत नाही काय, माणसं पाहून त्याला गोपन फिरवता येत नाही का, म्हणून त्यांनी काय केलं, लय श्रोतली शिवे घातल्या मनात किंवा मोठ्याने घातल्या, पण खाली बघितलं सोन्याचा दगड होता. आता सगळं दुःख विसरून गेला का नाही. काय झालं, ते सुख भेटलं ना का, दगड सोन्याचा आहे, लागला लय लागलाय, लागू दे लागलं, पण दगड कशाचा आहे, सोन्याचा आहे तो. तस सुख दुःख प्रकाशक निज वस्तू असे एक, त्या एकात्मक देख द्वंद्व साधक सुखे साधते. सुख आणि दुःख याची जाणीव जिथे होते तीच निज वस्तू एकच असते. बघा आता ज्याच्यामुळं ही जाणीव होती, कशाची, सुखाची जाणीव होती, दुःखाची जाणीव होती, कोणामुळे होती, ते आत्मस्वरूपामुळे होती. मग ही वस्तू कशी एकच आहे ना, आत्मस्वरूप एकच आहे, आणि त्या आत्मस्वरूपामुळेच, ती चैतन्यामुळे काय होतं, या दोन्ही गोष्टी जाणीव होती, सुखाची आणि दुःखाची. त्याला कारण काही चैतन्य आहे, त्या चैतन्यामुळे जाणीव होती कशाची, सुखाची आणि दुःखाची. ह्याच भूमिकेतून साधक दोन्ही द्वंद्वात मनाने स्थिर राहतात. मग साधक विचार काय करतो, बघा आता इथं काय येतं, विचाराची गरज आहे. इथं कशाची गरज आहे, विचाराची गरज आहे. मग तू काय सांगितलं, तू विचार करतो, इथं आले काय, ह्याच भूमिकेमधून साधक काय करतात, दोन्ही द्वंद्वात मनाने स्थिर राहतात. म्हणजे भूमिका कशाने येते आपल्याला, तर विचाराने येते. कशाचा विचार करावा लागतो त्याला, तर सद्गुरूने दिलेल्या तत्वांचा, सद्गुरूने दिलेल्या विचारांचाच विचार आपण करायचा असतो. त्या विचारानेच काय होतं, अरे हा देह तर मी नाही, मी आत्मस्वरूप आहे का नाही, आणि माझं जे स्वरूप आहे त्या स्वरूपामुळे सुख आहे, दुःख पण त्याच्यामुळे जाणवतंय. कुणाला, देहाला, त्याचा माझा काही संबंध नाही, म्हणून तो स्थिर राहतो. हे सगळं सहन करतो तो आणि स्थिर राहतो. बर, किती जरी आता देहाच्या प्रारब्धाने आलेलं दुःख आहे, काय केल्यानंतर म्हणजे ते दुःख संपन्न बरं आपलं, किती पैसा वाचला म्हणजे दुःख जाईल ते आपलं. लय तुमच्याकडे ₹1,00,00,000 येतं आणि तुम्हाला एखादा आजार जाडलेला आहे, तुम्ही अख्खे सगळे पैसे जरी संपवले ना तरी तुम्ही बाहेर येऊ शकत. कितीतरी लोक आहेत असे पैशावाले, जागेवर पडून सडल्या जागेवरती पडले, म्हणजे पडूनच जागेवर, त्यांना पैसा आहे पण काय करता येते, प्रारब्धाच्या पुढे काहीच नाही. त्याला एकच पर्याय, फक्त भोगणेच. आलंय ना भोगायला, भोगावंच लागेल. मग ते सुख असू किंवा दुःख असू दे, काय करावं लागेल, ते भोगावंच लागेल, भले काही का असा ना. मग होतंय ना आपल्याला, मग ते आपला भोग आहे. मग तो त्यालाच चिकटून जमणार आहे का, ते सोडू द्या, त्याचा विचार नाही करायचा अजिबात. आलाय ना, आपल्या देहाचा भोग येतो का, आपल्या कर्माचा भोग येतो, आपल्या ह्याच्यात सुटायचं ना आपल्याला, मग काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. त्यावेळेस आपण ते नामचिंतनामध्ये जोडलं पाहिजे. आणि खरं सांगू का तुम्हाला, जेवढं दुःखाचा भोग घेईन ना तेवढं नामचिंतन जास्त होत. सुखाच्या भोगामध्ये नामचिंतन होत नाही, दुःखाच्या भोगामध्ये जास्त नामचिंतन येतंय, म्हणून कोणतीने दुःख मागितलं होतं. चला असू दे. म्हणजे त्याची स्थिती कशी राहते, द्वंद्व राहीत, सुखाला दुखाल तरी त्याची स्थिती चित्तामध्ये बिघाड होत नाही. ते विद्वंद्वाचे जाणपण जाणवीत असे जे ज्ञान, ते जाणितले आपण द्वंद्वे संपूर्ण निर्द्वंद्व होते. जे ज्ञान द्वंद्वे जाणते, बघा आता,
जे ज्ञान द्वंद्व जाणते ते ज्ञानच काय आहे ते जाणले की सुख दुःखातील दोनपणा नाहीसा होतो. ज्या ज्ञानामुळे काय होतंय, हे दोन काय म्हणजे सुख आणि दुःख, की हे सुख आणि दुःख कशामुळे येतात नेमके, हे सुख दुःख वाटण्याला कारण काय आहे, हे हे ज्ञान ज्याला झालंय त्याच्या ठिकाणी सुख दुःखातील दोनपणा नाहीसा होतो. सुख राहत नाही, दुःख राहत नाही. का? कारण त्याला कळलंय ना ही सुख दुःख कोणाला शरीराला येतं आणि शरीर खरं नाही, ते मिथ्या आहे. म्हणजे मुळावर त्याने घाव घातला का नाही, मुळापासून काढून घेतलं काय, शरीर तयार व्हायला कारण कोण आहे, माया आहे. आणि माया कशी मिथ्या आहे हे त्याला कळलेलं आहे आता. मग कशाला त्याला सुख दुःख होईल, सुख दुःख होतं असं नाही. त्याला त्याच्या शरीराला वेदना होत्या, सगळं होतं, पण तो त्यात रमत नाही अजिबात. चिंतन म्हणजे रमलेला असतो. का रमतो, कारण त्याला माहिती हे मी नाही म्हणून, ह्याची नादी लागत नाही, होत नाही असं नाही, पण त्याला ते जाणीव होत नाही त्याची चिंतनामुळे. रस उशे कठीणपण त्या माझे गुढी अखंड पूर्ण, ते विद्वंद्वा माझे वस्तू चितघन अखंड दंडयमान सोय देते. ऊस बाहेरून कठीण असतो, कडक असतो ऊस, पण त्यामध्ये गुढी मात्र कशी असते, बुडापासून वरपर्यंत सारखीच असते. त्याप्रमाणे सुख दुःख जरी भिन्न संवेदना तू साधू एकच चैतन्य पाहतो. बघा, सुख जरी आलं तर तो काय म्हणतोय, ते चैतन्यामुळे होते, आणि दुःख जरी आलं तरी पण त्याच्यामुळे जाणवतंय. म्हणून तो सगळ्या ठिकाणी काय पाहतो, एकच पाहतो. त्याला समज कारण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरमध्ये सांगितलंय, त्यांना भगवान सांगितलं अर्जुना समत्वचे तेच सार जाण योगाचे. ज्याची काय चित्ताची समत्व आलेली म्हणजे त्याच्या चित्तामध्ये समत आली, आता काय झालंय, आता द्वैत राहिलेलंच नाही त्याच्या ठिकाणी, आता सगळा परमात्मा झालाय, त्याला सुख दुःख काय नाही त्याच्या ठिकाणी. आयशे हे अखंडतो आयसे हे अखंडता जवन हे साधकाच्या हाता, तव द्वंद्वाची सहनता नव्हे नृपनाथ निश्चयशे. म्हणून अशी ही अविचलित चितघनता साधकाला सतत अनुभवता येत नाही, तोपर्यंत तितिक्षा हा गुण त्याच्या अंगी येत नाही. म्हणजे द्वंद्व सहन करण्याची शक्ती, धैर्य, सामर्थ्य त्याला येत नाही, याला तितिक्षा असे म्हणतात. आता मौनाचे लक्षण ते सांगतो, ऐक बघा काय सांगितले, परत सांगतो. अशी अविचलित चितघनता म्हणजे अविचलित म्हणजे आता दुःख सहन करण्याची सामर्थ्य जोपर्यंत येत नाही ना, का नाही, साधकाला सतत अनुभवता येत नाही, तोपर्यंत तितिक्षा हा गुण त्याच्या अंगी येत नाही. म्हणजे सुखही सहन करता आलं पाहिजे, दुःखही सहन करता आलं पाहिजे. गप बसून दुसऱ्याला सांगू नाही, सहन तर करावं लागत आहे. मग कशाला बघा दुसऱ्याला सांगत बसायचं, तर दुसऱ्याला सांगत बसल्या म्हणजे काय होतं, आपल्याला कमी होतं का, त्यापेक्षा नामचिंतन करत बसावा ना. हे आपलं प्रारब्ध आहे, त्याला वेळच नाही काही. बरं कुणाला दुःख नाही सांगा बरं, जो जन्माला आलाय प्रत्येकाला दुःखच आहे. जन्माचं कारण दुःख आहे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरद्या येऊन हानी केली. नरद्याला येऊन काय केले म्हणते तुकाराम महाराज, मी हानी केली म्हणले नरद्याला येऊन. काय म्हणले, हे पाप पुण्य बघायला म्हणजे दुःखाला कारण आहे म्हणले शेतू जन्माला यायचं. पण त्याच्यामध्ये एकच सुख आहे, काय एकच गोष्ट करता येते, आलाय ना मग ह्याचा मुळापासून नाश करता येतो फक्त बस. म्हणून एक नरदेह चांगला आहे, नाहीतर वास्तविक पदार्थ चांगला नाही. म्हणून आता ही द्वंद्व सहन करण्याची शक्ती, धैर्य, सामर्थ्य ज्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा तितिक्षा गुण त्याला प्राप्त होत नाही. म्हणजे यालाच आता मौनाचे लक्षण. आता हिच्या पुढे मौन कशाला म्हणतो ते सांगू, म्हणजे मौन कशाला म्हणायचं ते पाहू म्हणले आपण. या नाव द्वंद्व सहन निश्चय जाण पूर्ण, आता मौनाचे लक्षण सावधान अवधारी. वागवादू करावा जनी, तै दृढ व्हावे देहाभिमानी. सांगितला तो सद्गुरूंनी निशेष भुवनी शब्देशी. लोकांमध्ये वादविवाद करायला जावे तर लक्षात येते की आपल्या देहाचा अभिमान वाढला आहे. बघा वादविवाद कशामुळे होतं सांगा बरं. वादविवाद होण्याचं कारण म्हणजे एकच आहे, त्याला वागते मिले शहाण आणि ह्याला वागते मिले शहाण आहे. त्यांनी त्याचा देहाचा अभिमान सोडायचा नाही, ह्याने देहाचा अभिमान सोडायचा नाही, त्यामुळे वाद होतात. वाद व्हायला कारण काय, तिच्यात ना. बरं एखादा जरी लय असला नम्र हो ना, काही समजून घेणारा, एकदाच घेतो समजून, दोनदा घेतो समजून, तिसऱ्या वेळेस समजून घेतो, पण चौथ्या वेळेस मात्र त्याचा देह अभिमान मिसकवर समजून घेऊ म्हणतो, मिसकवर ऐकून घेऊ म्हणतोय का नाही. म्हणजे त्याचं काय होतं, देहाचा अभिमान वाढतो. म्हणजेच पर्यायाने काय, जे वादविवाद होत्या त्याला कारण काय लक्षात येतं आपल्याला, की देहाचा अभिमान वाढला. मग ते कोणी असू द्या, पण सद्गुरू जो उपदेश करतात त्यांनी तो अहंकार वादविवाद धुवून काढतात. अभिमान का, देहच तू नाही म्हणल्यावर आता काय सांगा बरं. मग आता वादविवाद राहते का, आणि आपले तर वादविवाद चालल्यात, मग आपल्या देहाचा अभिमान गेला का अजून. अजून किती आपल्याला अभ्यास करायची गरज आहे.
किती नामचिंतन करण्याची गरज आहे. आपण तर लगेच लय कपडे बदलले, दाढ्या वेड्या वाढवले, गंध लावले, फेटे बांधले की त्यांनी साधू होत नाही. साधू व्हायला आतून धुवून निघावं लागत. त्यासाठी तप करावं लागत, जाळावं लागतं, जाळावं स्वतःला, अभ्यास करावा लागतो. नुसतं लय शास्त्र वाचले किंवा काय केले किंवा लय लोकांना सांगितलं म्हणजे काय होत नाही, साधू होत नाही. सद्गुरु वचन पडता कानी, स्तुती निंदा गिळूनी धोनी, बोलणे निरसुनी, हृदय भवनी परिपक्वले. सद्गुरु वचन कानी पडता, स्तुती निंदा दोन्ही गिळून काय होते, वाचने बोलणे सोडून दिले जाते. बघा आता सद्गुरूचं वचन कानात पडलं ना, सद्गुरूने सांगितले, आणि ते कानी जे पेरेले डोळा ते उगवले, व्यापक भरला तोच हरी. काना सद्गुरून काय केलं, बीज पेरलं, आणि ते बीज कुठं उगवलं, ते उगवलं डोळ्यामधून. काय दिसायला लागलं, सगळं हरी दिसायला लागला. आता म्हणजे बीज हरी रूपाचं बीज कानामध्ये पेरलं सद्गुरूने, आणि ते उगवलं, आणि डोळ्यामध्ये काय हरी दिसायला लागला सगळा. आता प्रकट झाला कुठं, डोळ्यामधून. मग आता ते वाचने दोन्ही गिळून गेलं, दोन्ही नष्ट झालं आता का, सगळा हरीच झाला. आता मग तिथे दोन राहिले का, नाहीच ना. हा सगळा कोणी एक हरी एकच आहे. मग हरी एकच झाल्यामुळं मग आता हे दोन्ही गिळून गेलं, आणि वाचने बोलणं बंद झालं. कारण कोणी कोणासंग बोलायचं, इथं बोलणारा कोणी ना ऐकणारा कोणी. म्हणून बोलणे गुरु शिष्याच्या हृदयरूपी कमळात एकत्वाने प्रफुल्लित झाले, अशी स्थिती होती. बघा इथं बोलणारा आणि ऐकणारा राहत नाही, म्हणून त्याला म्हणायचं मौन. त्याला काय म्हणायचं, मौन म्हणायचं. आपण मौन धरतो, बोलायचं नाही, पण मनाने आतमध्ये किती बोलत असतो माहिती का, शिवाय देतो काय लई. उलट अशा माणसाला तर लई आतून चालू होतं. उलट ते एक टाइम वाचनी बोललेलं बरं आहे, पण ज्यांनी मौन धरलं त्यांनी कागद लिहून द्यायचं, पाठी लिहून द्यायचं, त्यांनी पाठी पेन्शन सगळं ठेवायची. अहो काय होतं की त्या मौनाचा, खरं मौन कशाला सांगितलंय, त्याच्या चित्तामध्ये देव हरी सोडून आता काहीच नाही अजिबात. हा, ज्याच्या चित्तामध्ये हरी सोडून काहीच नाही ना, त्याचं ऑटोमॅटिक मौनच झालं ना. त्याला बोललेच नाही. बरं बोलला तरी काय बोलतोय, तो हरीवरच बोलतोय. कुणाचं बोलतोय, तो हरीच बोलतोय. ते मौनच झालं त्याचं. जरी बोलला तरी ते काय त्याचं मौनच आहे, कारण हरी सोडून त्याला दुसरं बोलता येत नाही. त्याला म्हणायचं म्हणून, कारण दुसरं बोलणारच कोणी नाही ना ऐकणार कोणी नाही, त्याच्या दृष्टीने सगळं कोणी हरीचे. याला म्हणायचं मौन. बघा आता शास्त्र काय सांगतोय, आपण कसं वागतोय. आपल्याकडे मौन कसं असतं, फक्त ह्यानी बोलायचं नाही, मात्र पाटीने कागदावर मात्र पेननी लिहू द्यायचं सगळं. उलट ते आणखी वाढवा काम झालं पुढच्याला ऐकणाऱ्याला सुद्धा. तुमच्या मनामध्ये तुमचं मन मौन राहिलं पाहिजे. मन मौन राहायचं म्हणजे काय, मन स्थिर झालं पाहिजे. मन होऊन गेलं पाहिजे. आता मनच नाही राहिलं पाहिजे. स्थिर झाले म्हणजे मन त्याला मौन झालं म्हणायचं. पण आपल्या मनामध्ये असंख्य विचार भरलेले, सगळे असंख्य अनंत जन्माची घाण भरलेली, कसं काय आपलं मौन होईल सांगा बरं. म्हणून मनाने नाही, म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात काय, मनोमार्गे गेला तो इथे मुकला, हरिपाठ्यच तिरवला तो चिदन्न. मनाच्या मार्गाने गेला ना, मुकला म्हणायचं तो. आता तो तिथे पण जाऊ शकत नाही. जेव्हा ज्याचे बोलावे अवगुण, तेथे दिशे आपण, या लागी बोलता पैशन्य पडे मौन. गुरुवाक्य काय म्हणतो तो, एखादे वेळ एखादे जागून जर बोलू लागले. आता समज मी आहे आणि तुम्ही तर, आता तुमच्याबद्दल सांगतो, जे वाईट आहे असं हे तसं, मी लागलो तुमच्याबद्दल बोलायला. हा जर बोलायला लागलो, आता समज बोलायला लागलो मी, की बोलायला लागलो की लगेच काय दिसतं, अरे त्यांची तर माझ्या काही भेटच नाही म्हणजे का, मी आत्मस्वरूप ते आत्मस्वरूपच येतं. मग आता वाईट कोणाचं बोलायचं नाही, असं लक्षात येतं का, याला म्हणायचं विवेक. असं विवेक जागा होतो. मग मी पण त्याच्या ठिकाणीच आहे असा अनुभव येतो, आणि बोलणे बंद होते. बघा मग मी पण कोणी, आता मी आत्मरूप आहे आणि ते आत्मरूप आहे, मग आता कोणी कोणाला बोलायचं. म्हणून बोलणे बंद होतंय. म्हणजे गुरुवाक्याने वाणी मौन होते, ती ह्या प्रकारे. सद्गुरूचं वाक्य मला सांगा बरं, एवढी गोष्ट किती भार खावायच्या मध्ये, लय भारी विचार करायची गोष्टी बरं का ह्या नुसतं वरचे वर ऐकून किंवा विजय करून नाही, ह्या गोष्टी विचारायच्या ह्या एक एक गोष्टीचा विचार केला पाहिजे. हे आपण लय पटकन वाचून गेलोय, शिव लय बारक्यामध्ये घुसायला पाहिजे. ते साधू संत कोण आपण ऐकले पाहिजे हे विचार सगळे. गुण देखून या स्तवन, करिता पडे दृढ मौन, मीचे स्तविता स्तवन, मज मेवानिता पूर्ण मूर्खत्व माझे. एखाद्याचे गुण पाहून स्तुती करावाय जो प्रवृत्त व्हावे. बघा एखाद्याचा गुण पाहिला, वा काय चांगला मनुष्य म्हणले, काही चांगलं राहतोय, काही चांगलं बोलतोय, काही चांगला वागतोय म्हणले, असं त्याचं स्तवन जर करायला गेलं तर मी स्तव्य आणि स्तवन आहे. बघा म्हणजे कुणा स्तवन करायचंय, ते समोरच्या माणसाचं म्हणले.
मग तो कोण आहे? तो आत्मारामाची आहे. मी कोण आहे? मी पण आत्मारामाची. मग मीच माझं काय करायची? स्तुती करायची का? असं होतंय. म्हणजे स्तुती करणारा पण मीच आहे, ज्याचं करायचं तोही मीच आहे, असं भान त्याला येऊन आत्मस्तुतीमध्ये तो काय होतो असं त्याला भान येतं. त्यामुळे आत्मस्तुती म्हणजे मूर्खपणा असतो, म्हणजे शिष्य बोलेन असं होतो. म्हणजे काय? म्हणजे आपणच आपली स्तुती करायची म्हणजे काय झालं? मूर्खपणा झाला. म्हणून तो गप्प बसतो, म्हणून स्तुती करत नाही कोणाची. म्हणजे नुसतं नाव ठेवायचं असं नाही. मग चांगलं नाही म्हणायचं, वाईट नाही म्हणायचं. कारण चांगलं म्हणलं तरी कोणतरी वाईट झाला, तिथे भेदच आला. आणि वाईट जरी म्हणलं तरी तिथे दुसरा कोणतरी चांगला आला, म्हणजे त्या ठिकाणी भेदच झाला. कारण आणि त्याच्या आणि साधू संतांच्या दृष्टीने, साधकाच्या दृष्टीने भेद नाहीच आहे. सगळं कोणी परमात्माचे आत्मस्वरूपाचे सगळं. मग कोणी कोणाबद्दल बोलायचं? याला म्हणायचं मौन. काय म्हणायचं? याला म्हणायचं मौन. लक्षात येतंय का? मग सांगा बरं तुम्ही, अशा गोष्टी ह्या अभ्यासाने होत्या का नुसतं उड्या हाणून होत्या का? बरं, लय कीर्तन प्रवचन ऐकून होत्या ना का? बरं, ऐकलं नाही पाहिजे का? ऐकलं पाहिजे. पण आपल्याला गरज कशाची आज? आपल्याला सद्गुरूंच्या तत्वाची, सद्गुरूंच्या विचाराची गरज आहे आपल्याला. आणि त्यांच्या विचाराचा आपण अभ्यास केला पाहिजे. काय त्याचा विचार केला पाहिजे आपण. त्यांचे तत्व सांगितलंय ना, त्यांनी जे उपदेश केले आपल्याला, त्या उपदेशाचा आपण विचार केला पाहिजे. सतत रात्रंदिवस त्याच्यातून आपल्या शंका तयार होत असतात. त्या शंकातला आपण त्या शंकाचं निरसन करून घेतलं पाहिजे. तर ती गोष्ट काय होईल आपल्याला? त्या विचाराने आपण तिथपर्यंत जाऊ. अन्यथा आपण जाणार नाही. किती काही जन्म घेतलेला इथंच मरू आपण. काय होणार नाही अजिबात. म्हणून निज आत्मा निशेष नशे, ऐसा रिता ठाव न दिशे, तेथे जे जे काही दिशे ते आत्मप्रकाश सदोदित. आत्मा नाही अशी रिकामी जागाच कुठे नाही. अहो, सगळं कोणी आत्माच भरलेला आहे. सगळं कोणी आत्मा भरलाय म्हणजे आत्मा सोडून दुसरं काही नाहीच आहे. भरला म्हणजे ही चुकीचं आहे म्हणता येईल. भरला म्हणणं ही चुकीचं आहे का? की आत्मा सोडून दुसरं काही नाहीच आहे. जर मग आत्मा सोडून दुसरं काही नाही, तर जे जे दिसतं ते सगळं कोण आहे? आत्मस्वरूपच आहे. मग कोणी कोणाबद्दल काय बोलायचं सांगा बरं आता? कोणी कोणाबद्दल, कोण चांगला आणि कोण वाईट आहे? हा, कोणाचे साधक किती आणि कोणाचे साधक किती? होय. कोण चांगलं काम करतो आणि कोण वाईट काम करतो? विचाराची गोष्टी आहे ना. ऐशे सद्गुरूंनी दाखविली युक्ती, ते विश्वासे स्थिरावली चित्ती, या लागे निंदा आणि स्तुती, वाचे प्रती बोलेना. म्हणून सद्गुरूंनी अशी युक्ती केली. आणि त्या श्रद्धेमुळे बघा, सद्गुरूंनी युक्ती अशी केली की त्या युक्तीमुळं तो साधक काय होतो? त्याच्या चित्तामध्ये ते ठसतं. सद्गुरूंनी सांगितलेला उपदेश ना, त्याच्या चित्तामध्ये ठसतो. पण चित्तामध्ये ठसण्यासाठी याची पण त्या सद्गुरूची श्रद्धा पाहिजे. काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. आणि याची सद्गुरूवरती श्रद्धा असल्यामुळे, त्या श्रद्धेमुळे त्याच्या चित्तामध्ये तो उपदेश ठसतो. आणि त्यामुळे शिष्य निंद व स्तुती काहीच करू शकत नाही. का? कारण ह्याचा सद्गुरूवरती पूर्णपणे विश्वास आहे. त्यांनी सद्गुरूला सर्वस्व दिलेलं आहे. आणि सद्गुरूला सर्वस्व दिल्यामुळं सद्गुरूला त्यांनी मन दिलं. सर्वस्व दिलं म्हणजे काय? त्याच्यामध्ये मनही गेलं, चित्तही गेलं, का नाही? बुद्धी गेली, अंतकरण सगळं गेलं. मग त्या अंतकरणामध्ये सद्गुरू दिलेले उपदेश त्यांनी साठवले, त्याचा त्यांनी विचार केला. आणि त्याच्यामुळे त्याचा बुद्धीचा निश्चय झाला की आता इथं हरी सोडून, इथं परमात्मा सोडून कुणीच नाही, इथं आत्मा सोडून काहीच नाही इथं. आणि मग आता स्तुती कोणाची करायची, निंदा कोणाची करायची, ह्या विचारावर येऊन पडला आणि मौन झाला, गप बसला. संवाद करावा निजस्वार्थी, तव सद्गुरूच्या वचनोक्ती, खुंटल्या वेदशास्त्रांच्या युक्ती, त्यावर स्थिती चढेना. म्हणून आपल्या हितासाठी संवाद करून जावे. बघा, आपल्या फायद्यासाठी जर बोलायचं म्हणलं, संवाद करायचा म्हणजे काय करायचं? देवाण घेऊन घ्यायची शब्दाची व्यवहार. तर तीही प्रवृत्ती थांबून जाते. कारण सद्गुरूच्या वचनापुढे वेद आणि शास्त्रे यातील तर्क कुंठित होतो. बघा, कारण सद्गुरूने जे वचन दिलेलं आहे, सद्गुरूचे तत्व आपल्याला सांगितलंय, त्या तत्वापुढं वेद आणि श्रुती काहीच बोलू शकत नाहीत. त्या सुद्धा मौन झालेल्या आहेत. त्या सुद्धा काय झाल्या? मौन झाल्या, गप बसल्यात. त्याच्या पुढे त्यांनाही सांगता आलेलं नाही, कुंठित होऊन जातात. मग साधकच काय बोलून सांगा बरं? शब्दात वर्णन करू शकत नाही त्या गोष्टीचं, त्या उपदेशाचं शब्दामध्ये वर्णन होऊ शकत नाही. आणि शब्दात वर्णन होत नाही म्हणून ते गप बसला. म्हणून साधक काय करतो? त्याला पण अशी अनुभूती आलेली असते की त्या अनुभवाने तोही गप बसतो, म्हणजे तो झाला साधू. आणि आपण तो भाडा 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 बोलतोय. कुठे मेळ बसायचा आपला? ये वस्तुती निंदा वाग्वाद करिता खुंटला संवाद, महामौनाती शुद्ध परमानंद साधका.
अशा प्रकारे वाणीचे सर्व व्यापार बंद झाले. म्हणजे बघा आता वाणीचे सगळे व्यापार बंद झाले, वाणी मौन झाली. आता महामौनाच्या शुद्ध अवस्था येते त्याला. कशाची? महामौनाची. आणि साधकाला परमानंद होतो. बघा कधी परमानंद होतो साधकाला? ज्याचं द्वैत निघून गेलंय आता, आता त्याला हरी सोडून आत्मस्वरूप सोडून दुसरं काहीच नाही आहे, याची जेव्हा जाणीव अनुभव येते ना, याला म्हणायचा अनुभव. मग त्याला काय होतं सगळा? आता फक्त परमानंद आनंदच त्याला. आता त्यांनी कुणीकडे पाहिलं तरी त्याला आनंदच आहे, कुठे जरी बसला तरी त्याला आनंदच आहे, कुणासंग जरी गेला व्यवहार करायला तरी त्याला आनंदच आहे. आनंद सोडून त्याच्या ठिकाणी काहीच नाही. म्हणून ए वस्थिती झालं. ऐशे साधवया दृढ मौन सद्गुरु शिकवे वेदाध्यायन उपनिषदार्थ विवंचन पडवी संपूर्ण अर्थ बोधे. असे मौन साधण्यासाठी गुरु प्रथम वेद आणि उपनिषदे शिकवतात. म्हणून काय केलं पाहिजे? ही जी मौनाची स्थिती आहे ना, इथपर्यंत जाण्यासाठी सद्गुरु आपल्याला प्रथम वेद आणि उपनिषदे हे शिकवतात. वेदांनी काय सांगितलंय, उपनिषदांनी काय सांगितलंय, कसं सांगितलंय, कशासाठी सांगितलंय, हे सद्गुरु आपल्याला सांगत असतात. त्यातील सर्व सिद्धांत समजून ते सांगत असतात, ते आपण समजून घेतले पाहिजेत. तर आपण या स्थितीपर्यंत जाऊ, अन्यथा आपण या स्थितीपर्यंत जाणार नाही. आणखीन पुढचे गोवी वाचू. अथवा अतिशय द्रोड मौन श्रीरामकृष्ण नामस्मरण अखंड नामे गरजता पूर्ण वेदार्थ जाण तिष्ठती पुढे. आणखीनही तुम्हाला सांगतो म्हणले किंवा ऐकता असं होतं. किंवा श्रीरामकृष्ण यांचे नामस्मरण म्हणजे श्रेष्ठ मौनच होय. बघा जो काय करतो रामकृष्ण रामकृष्ण वाचन काय करतो, सतत सतत बोलत राहतो, हे तर सगळ्यात श्रेष्ठ मौन आहे म्हणले आता. आणि हे नामगर्जना अखंड ज्याचे असेल ना, त्याला सारा वेदार्थ साक्षात हो. त्याच्या पुढे सगळा सारा वेदार्थ साक्षात उभा राहतो, त्याला दुसरं काहीच नाही. बघा त्यासाठी काय आहे, म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे सतत. आता पुढे पुढे गेलं की आणखी तर गोडवा आलाय. नित्य राम नाम गरजे वाणी त्या तीर्थ येते लोटांगणी सुरवर लागती चरणी यम पाय वंदी सोय वंदी. बघा म्हणजे ज्याची वाणी सतत रामनामाची गर्जना करते. आता असं आहे का त्याला ज्ञान झाले मग त्यांनी आता सगळं म्हणले आता काय रामकृष्ण हरी म्हणायची काय गरज आहे. पण इथं काय सांगितलंय, तो काय करतोय आता रामकृष्ण हरी सतत सतत त्याची गर्जना चालू आहे, रामकृष्ण हरीची गर्जना करतोय. त्याच्या पुढे तीर्थ भ्रम, ते तीर्थे नम्र होऊन जातात. त्याच्या पुढे देव त्याच्या पाया पडतात आणि यम त्याचे चरण तीर्थ वंदन मानतात. बघा कशानी? कारण भगवंतांनी त्या रूपाने अवतार घेतलेला आहेत ना, म्हणून आता ते रूपाने ते करतात. म्हणून राम नामाचे जे स्मरण या नावगा महामौन वंदे नामस्तविले पूर्ण शुद्धाध्ययन हरिनाम. मग राम नामाचे जे स्मरण तेच महामौन. वेदाने नामस्मरणाची स्तुती केली आहे, म्हणून हरिनाम हे शुद्ध अध्ययन आहे. बघा वेदाने काय सांगितलंय, राम नाम स्मरण केलं म्हणजे तेच काय, तेच महामौन आहे. वेदाने नामस्मरण स्तुती केलेली आहे आणि हेच खरे हरिनाम आहे आणि हेच खरा शुद्ध अभ्यास आहे. याच्यापेक्षा दुसरा अभ्यास नाही. कशाचा? हा शुद्ध अभ्यास. तुम्ही काय करता, तुम्ही कसे राहता, तुम्ही काय, याला लय महत्व नाही. तुमच्या अंतःकरणाची स्थिती काय आहे, तुमच्या चित्तामध्ये तुमच्या मनामध्ये काय आहे, त्याच्या चित्तामध्ये सतत सतत स्मरण चालू आहे ना, त्याला वेगळा अभ्यास नाही काय अजिबात. चला आपलं थांबवत नाही घेऊ एवढं पान. वेद अथवा नामस्मरण या नावगा स्वाध्याय जाण आता अर्जावे लक्षण एक संपूर्ण महाराजा म्हणून. किंवा वेद किंवा नामस्मरण याला स्वाध्याय असे नाव आहे. बघा वेदाचा अभ्यास करा किंवा मुखाने नामस्मरण करा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा, यालाच काय म्हणायचं, याला स्वाध्याय म्हणायचं, यालाच अभ्यास म्हणायचं, यालाच आर्जव किंवा सरळ याचे लक्षण सांगतो ते ऐक म्हणले. यालाच काय म्हणायचं, ही स्थिती साधकाची. म्हणजे साधकाचा सिद्ध झाला ना, सिद्ध झालेला साधक काय करतो, सतत रामकृष्ण नामी रामकृष्ण टाहू नित्य फोडी. काय करतो तू, नित्य फोडतो रामकृष्ण टाहू रामकृष्णाचा. हे एक मौन आहे. किंवा मग काहीच नाही, मग गप बसून राहतो. पण गप बसून राहण्यापेक्षा हे केलेलं चांगले. कारण आपण कोण येतं, आपण गृहस्थ आश्रम येतं. आपल्याला गृहस्थ आश्रमामध्ये आपल्याला प्रापंचिक ह्या देहाला प्रापंचिक कार्य भरपूर असतात. मग ही कार्य करताना, ही कर्म करत असताना मग रामकृष्णाचा टाव फोडायचा, कर्म करत राहायचं आणि त्याचा आनंद लुटायचा. आता आपण काय अर्ज कशाला म्हणायचं ते आपण आता उद्या पाहू. पुंडलिका